इराणने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला। यावर अनेक देश स्वसंरक्षणासाठी कारवाई करत असतात अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली। लेफ्टनंट जनरल एच.एस. साही आणि जनरल ऑफिसर कमांडिंग स्पियर कॉर्प्स यांनी मिझोराममधील परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळेला मिझोरामच्या पुढील भागात तैनात लष्कर आणि आसाम रायफल्सच्या फॉर्मेशनबद्दल माहिती घेण्यात आली। रिअर ॲडमिरल शंतनू झा यांनी पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलाय। रिअर ॲडमिरल झा हे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून ग्रॅज्युएट झाले। केदारनाथ इथे बर्फवृष्टी सुरू आहे। दरम्यान केदारनाथ मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फ साचतोय। बर्फवृष्टीमुळे मंदिराच्या परिसरात पांढरशुभ्र वातावरण तयार झालंय। 19 जानेवारीला विजयवाडा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 206 फूट उंच पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। यासाठी त्यांनी जनतेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। मणिपूरमध्ये कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनांवरती केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली होती।